नमस्कार. मी नितीन पवार. हातावर पोट असलेल्या रिक्षाचालक, हमाल, अंगणवाडी या सगळ्या घटकांमध्ये मी काम करतो. यासारख्या आणि सगळ्या नागरिकांना एक अत्यावश्यक गोष्ट सगळ्यांना आपल्याला लागते. अन्न, वस्त्र, पाणी, निवारा, याच्याबरोबर आता वीज हा एक महत्त्वाचा शब्द आहे आणि गरज आहे. तर ती वीज जी आहे त्या विजेचं आता अदानीकरण होते. मी खाजगीकरण नाही म्हणत आहे. आणि खाजगीकरणा विकृत झालं की ते अदानीकरण त्याचं होतं. म्हणजे खाजगीकरणामध्ये निकोप स्पर्धा असली पाहिजे. खाजगीकरणामध्ये त्याचा योग्य तेवढा नफा त्याला मिळण्याची मुभा असली पाहिजे. खाजगीकरणामध्ये चांगल्या सेवेची हमी असली पाहिजे. हे सगळं बासनात गुंडाळणारी हे अदानीकरण आहे आणि ते आता विजेमध्ये येते. आणि विजेमध्ये स्मार्ट मीटर या नावाखाली 12,000 रुपयाची मीटर ही सामान्य वीज ग्राहकाला घ्यावी लागणार आहेत. ज्याची सुरुवात ज्यांना नवीन मीटर घ्यावं लागणार आहे, ज्यांचं मीटर बिघडलं त्या सर्वांना आता हे स्मार्ट मीटर घ्या अशी सक्ती केली जाते. याचं कंत्राट 2023 साली दिलं गेलं. 2024ला विधिमंडळात सांगितलं मुख्यमंत्र्यांनी, त्यावेळेच्या उपमुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी, की आम्ही त्याची सक्ती नाही करणार. पण ते नेहमीच खोटं बोलतात, हे आम्हाला सगळ्यांना अनुभव आहे. त्यावेळेस ते खोटं बोलले असंच त्याचा अर्थ आहे. आता त्यांनी सक्ती सुरू केलेली आहे. या सक्तीमुळं वीज प्रचंड महाग होणार आहे. कारण त्यासाठी महावितरणाला 25,000 कोटी रुपये कर्ज काढावं लागणार आहे. आणि ते कर्ज महावितरण काही स्वतः काही भांडवलदार किंवा भांडवली संस्था नाही आहे. वीज पुरवणं हे तिचं काम आहे. ते कुठून पैसे आणणार? शेवटी ग्राहकांवर त्याचा बोजा पडणार आहे. म्हणून या वीज मीटर, स्मार्ट वीज मीटरची सक्ती रद्द व्हावी, त्याचं कंत्राट रद्द करावं, या मागणीसाठी आम्ही सगळ्या जनसंघटना, वीज कर्मचाऱ्यांच्या संघटना एकत्र येऊन पुण्यामध्ये वीज खाजगीकरण विरोधी जनआंदोलन समिती केली आहे. तिच्या वतीनं आज ही पत्रकार परिषद झाली. या समितीच्या वतीनं 30 तारखेला रास्तापेठेतल्या पुण्यातल्या वीज विभागाच्या मुख्यालयासमोर आमची आंदोलन होणार आहे. आंदोलन झाले तर पुढची भूमिका काय असणार? यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र करून प्रामुख्याने जनतेपर्यंत पोहोचवायची गरज आहे. कारण याला स्मार्ट मीटर बदलणं एवढा पुरता हा मुद्दा मर्यादित नाहीये. तर एकूणच याच्यातून हे जे मीटर बसवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत, अदानी आणि इतर 4, तर या पुढचे 10 वर्ष ही सगळी एक प्रकारे वीज वितरणाची यंत्रणा ऑपरेट करणारे, चालवणार आहेत. याच्यातून एक प्रकारे वीज वितरणाचं खाजगीकरण होणार आहे. तर हे जनतेपर्यंत पोहोचवणं की ह्याच्यातून ज्या प्रकारे वीज वितरणाचं खाजगीकरण होणार आहे, तर शेवटी कारण याचा संपूर्ण बोजा हा ग्राहकांच्यावर म्हणजे महाराष्ट्रातील जनतेवर म्हणजे लादला जाणार आहे. म्हणजे या योजनेसाठीचा खर्च 40,000 करोड आहे. तर अदानी आणि इतर कंपन्यांच्या हितासाठी महाराष्ट्रातील जनतेनं 40,000 करोडचा खर्च, त्याचा बोजा का सहन करावा, असा आमचा मुख्यतः मुद्दा आहे. आणि त्यामुळं त्या माध्यमातून जनतेपर्यंत जाऊन हे आंदोलन पुढच्या काळात अधिक तीव्र करावं लागणार आहे.